हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सहज फूड कथा. आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत झटपटीत अशी छानशी कारल्याची भाजी. मला असं वाटतं मोस्टली कोणाला कारलं ही भाजी सहसा आवडतच नाही, पण आपण आज या आपल्या रेसिपी मध्ये एक अशी एक भन्नाट गोष्ट करणार आहोत. यामध्ये एक टिप देणार आहे तुम्हाला की तुमचा नावडीचं कारलं हे आवडीचं कसं ठरेल याची ही रेसिपी आहे. कारण खूप छान अशी रेसिपी आहे माझ्या आईची ही. तिनेच बनवलेलं आहे. खूप छान झटपटीत होतं कारलं. तर तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं आहे, कारलं पूर्ण धुवून स्वच्छ घ्यायचं आहे. त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही जर दोनच भाग करून डायरेक्ट असे कट करून घेतले तरी चालेल, किंवा असे बारीक एकदमच तुकडे करून घेतले तरी चालेल. कारलं छान असं तेलात परतून घेतलेलं आहे या ठिकाणी. आणि थोडंसं क्रिस्पी ठेवलं तर अजूनही सुंदर लागतं, पण सहसा आमच्या घरी इतकं क्रिस्पी नाही, ते एकदम पूर्ण कुरकुरीत कारलं हा एक वेगळाच प्रकार बनतो. मग पण आम्ही ही भाजी बनवणार आहोत, तर या ठिकाणी फक्त तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. परत त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं अजून तेल टाकून जिरे मोहरी याची फोडणी दिलेली आहे. आणि जिरे मोहरी चांगले तडतडले की आपण त्यामध्ये 1.5 ते 2 कांदे घातलेले आहेत. जर छोटे कांदे असेल तर 2 कांदे पुरेसे होतात. कांदा थोडंसं भाजत आला की त्यामध्ये असे लसूण बारीक ठेचून घातलेला आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन असा कलर यायला लागला की आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकणार आहोत. आता आपला कांदा थोडा भाजलेला आहे. त्याच्यामध्येच आपण टोमॅटो घातलेला आहे. एक छोटा टोमॅटो बास होतो. आणि ही भाजी 3-4 लोकांना पुरेसे होते, त्या प्रमाणातच आपण बनवत आहोत हे. तर तुम्ही बघू शकता. आता ते जसं जसं शिजत जाईल तसं आपण 2-3 वेळा परतून एक एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. मीठ तुम्हाला पाहिजे तसं चवीप्रमाणे टाकू शकता. हळद टाकायची आहे अर्धा टेबलस्पून. हिंग टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे चांगलं छान. आणि हे सगळं लो फ्लेमवरतीच करायचं आहे, म्हणजे ते चिकटणार नाही किंवा करपणार नाही आपला कांदा. आणि आता याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले, थोडं तेलामध्ये परतून घेतलेले कारल्याचे पीस, ते सगळे आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आत्ताच याला छान असा कलर येत आहे. आणि मी तर म्हणते करपून खाण्यापेक्षा एकदम कुरकुरीत अशी छान अशी हिरव्या कारल्याची भाजी खूपच छान लागते. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट म्हणजेच आपला कोल्हापुरी घरगुती मसाला टाकलेला आहे. जी आपली चटणी असते तीच टाकलेली आहे आणि त्याला चांगलं परतवून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे बास होतं. आणि आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत. सोबतच आपण या ठिकाणी आमसुलही टाकलेले आहेत 2. कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं की तुम्हाला ही नावडीची भाजी आवडीची वाटू शकते, कारण आमसुलाने फरक पडतो भाजीमध्ये. आमसूल टाकल्यामुळे थोडासा कडवटपणा कमी होतो कारल्याचा. तर भाजी कडू आहे म्हणून आपण जे कारणं देतो, तर ते न देता भाजी पोटात जाईल आपल्या ही. आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं. मला थोडीशी म्हणजे आमच्या घरी रबरबीतच भाजी बनते, तर आम्ही तशीच थोडंसं कमी प्रमाणातच पाणी घालतो. आणि भिजवलेली मूग डाळ घातलेली आहे. ही काहीतरी एक वेगळी रेसिपी होऊ शकते, कारण कसं आहे काही घरात मूग डाळ वगैरे घालत असेल ह्या भाजीत किंवा नसतील, आय डोंट नो, बट आम्ही घालतो. खूप छान लागते त्याच्यामुळे टेस्ट दाताखाली येते डाळ अशी छान. त्यामुळे आम्ही थोडा वेळच भिजवायची. आपण व्हिडिओच्या म्हणजे अगदी भाजी करायला चालू केली तेव्हा जर भिजत घातली तरी ती थोडीशी चांगली लागते. जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये उपीटमध्ये पण असंच थोडा वेळ भिजवून घातली होती. आता आपण हे शिजायला ठेवायच्या आधी गूळ घातलेला आहे. गुळाचा खडा घातला आणि आमसूल, हे 2 टिप्स आहेत या व्हिडिओचे. समजा की त्याच्यामुळे भाजी थोडी कमी कडू होते.
आता थोड्या वेळानंतर आपण याला ओपन करून बघणार आहोत. खूप छान असा कलर आलेला आहे. असं बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. लालसर मस्त झणझणीत आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता हे शिजलं का नाही आपण डाळ वरून चेक करू शकतो की डाळ शिजली आहे, म्हणजे आपलं कारलं शिजलेलं आहे. वरतून छान असं गार्निश करायचं आहे कोथिंबीरीने. आणि याला तुम्ही भाकरीसोबतसुद्धा सर्व करू शकता. डब्यालाही खूप छान अशी भाजी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या भाज्या बघायला आवडतील किंवा तुमची एखादी भाजी असेल आवडीची जी आम्ही ट्राय करावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज कमेंट करा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप लोकांसोबत शेअर करा. थँक्यू.